पाँच का दस, 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 पाँच का दस. बाल्कनी आहे का? आहे ना. किती पाहिजे? दोन पाहिजे. दोन पाहिजे? 20 रुपये काढ. 8 रुपयाने एक दे ना. 8 रुपये? ए तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय? आपल्याकडे फिक्स रेट. बरं बरं 2 दे. आता कसं? जरा कॉर्नरची सीट दे. काय बेडू. थँक्यू. असू दे असू दे. काळा बाजार करते काय तिकिटाचा? काळा बाजार करते कम्प्लेट. तोही पोलिसाच्या डोळ्यात देखत. तुला जनाची नाही निदान पोलिसाची तरी. नाव बोल चाल कम्प्लेट. नाव बोल फटाफट. बरं की काय? पहिलं अक्षर ब आणि शेवटचं ट. आता पहिला अक्षर ब म्हणजे बघा. मी काय कोडी सोडवायला आलो का इथं? जास्त बडबड नाही पाहिजे. अरे च्या, मी कुठं बडबड करते? नुसतं 5 का 10, 5 का 10 एवढंच बोलते. हे बघ, तुला पाहिजे का? लवकर बोल. 2 रुपये कमी घेईन. मस्त पिक्चर आहे प्यार का दीवाना. 10 आठवडे चालले मी आटीनीला. तरी हाऊसफुल. हिरोईन हिरोला पळवून देते. गाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे. तुला स्टोरी सांग का? स्टोरी चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबाच्या समोर कम्प्लेट. प्यार का दिवाना करून टाकतोय. बरोबर बघतो. स्टोऱ्या सांगते स्टोऱ्या. साहेबाच्या समोर? अरे वेड्या, साहेबाच्या समोर आणि गाढवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं. काय झालं? तुम्हाला हात बसेल काही पत्त्या लागायचं नाही. काय रे नाव काय तुझं? आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही. बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला. आपल्या एरियामध्ये काळा बाजार केलेला आपल्याला अजिबात चालत नाही. लय दरार आहे आपला या एरियामध्ये. ए आपला बी लई दरार आहे या थिएटरवर. बिट्टी म्हणतात मला. माझं नाव बिट्टी आणि तुझं बजरंग. दोन्ही बी बस. लय कथा करायला लागली का तू? आणि तू बी लई कायदा शिकवायला लागलास. अरे बघ धंद्याचा टाइम आहे माझा 5-25 रुपये कमवायचा. कामाचा टाइमपास करायला लागलास ना? तू पहिले चौकीवर चल. लाकअप मध्ये टाकलं टाइमपास म्हणजे काय कळलं तुला? अरे चल चल. भीते का काय तुझ्या साहेबांना? नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही मी. चल. जर का हल्लीच ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवतो. इकडची तिकडे करून टाकेन कम्प्लेट. चल चल शाळा बन. चल मला शिकवतो. मलाच दम देते. साहेब काय साहेब? तिकीट कसली? काळा बाजारातली तिकीट डायरेक्ट 180 जलमठेप कम्प्लेट. कोण ही पोरगी? काहीतरी बडबडू नका. रेड 100 पकडली साहेब. रेड 100. खात्री का तुझी? विचार दिला. मागच्या वेळेला का बाईला पकडून आणली होतीस संशयास्पद म्हणून? महिला पोलीस निघाली होती ती. ते लास्ट टाइमला थोडी मिस्टेक झाली होती साहेब. आता माणूस म्हटलं की कधी कधी हातातून मिस्टेक होते साहेब. आता तुम्ही नाही काय ते वेळेस. पण मी हिला तिकीट ऐकताना डायरेक्ट पकडली साहेब कम्प्लेट. लय तोंड वाजवते साहेब. आगाव आहे तुमच्यासारखीच. काय साहेब खुर्ची खराब आहे? 1 मिनिट. हवालदार एक फडकान. फडकं आणायला सांगते. आगाव आहे. ऐकलाय मी. काय म्हणणं आहे तुझा? काय म्हणणं आहे तुझं? आता तुम्ही विचाराल हा धंदा का करते, दुसरा धंदा का नाही करत? विचारा विचारा. अहो विचारा की का करतेस? साहेब आजकाल कामधंदा मिळतोय का? कुठं मिळतोय का? तुम्हीच सांगा. मी आणि माझा धाकला भाऊ साहेब पोटा पाण्याचं मिळवायला नको का दोघांच्या बी? नको का? तुम्हीच सांगा. अहो इथं रोजच्याला 5-50 रुपये तरी मिळतात. हिंदी पिक्चर असले की डबल मिळतात. हिंदी पिक्चर साहेब तुम्ही बघत असाल की हिंदी पिक्चर हिरो हिरोईन बस धमाल करतात. नाचतात काय गातात काय लई फायटिंग शेवटी तुफान मारामारी. तू तुझं तोंड बंद ठेव का जरा. सांगितलं ना आता साहेब. मी कुठं बोलले साहेब? मी मगाचपासून गप्पच आहे. ऐका नाही तुमचा हवालदारच लई आगाव आहे. सांगितलं नाही साहेब. विनाकारण मला इथं घेऊन आला. मी बी भीते का काय? म्हणलं चल तर चल. तुझा साहेब का वाघ आहे का लांडगा आहे? साहेबाला लांडगा म्हणायचं. चल 1 ग्लास पाणी घेऊन ये. लई ताण लागली. साहेब पाणी. साहेब पाणी. साहेबांनी सांगितलंय बोलायचं काम नाही. पाणी. साहेब काय? तुमच्या हवालदाराची बदली करून टाका. लई 12 गाड्याचा आहे. ए बाई. बाई अहो बाई काय म्हणताय मला? अजून माझं लगीन व्हायचंय. म्हणून सरळ नाव विचारा की.
पिट्टी तुझं नाव काय? विचारा की विचारा. पिट्टी तुझं नाव काय? पिट्टी. हे बघ पिट्टी, सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणं हा कायद्याने गुन्हा आहे, समजलीस? हे बघ, दुसरा काहीतरी चांगला उद्योग कर. पुन्हा मला तू इथे दिसणार नाहीस अशी मला आशा आहे. का साहेब, तुमची बदली होणार आहे? ए, जाते का नाही तू आता? पुन्हा इथे दिसलीस तर याद राख. निघाले. ए, काठी ठेव. हा. पण साहेब पाणी. अरे बापरे, पाणी दे रे बाबा, पाणी दे. आणलं आणि तुझं होतो ना पाणी. थँक्यू. थँक्यू. साहेब एक सांगते, काय? तुम्हाला कधी बी पिक्चरचं तिकीट लागलं आपल्याला सांगायचं. आपली समधीकडे ओळख आहे. आपलं प्रेमा टाकीज आहे ना, प्रेमा टाकीज, तिकडे पुढल्या हप्त्यात मस्त पिक्चर लागते, काला पहाड. लय प्रेमात येऊ नको, साहेबाचं प्रेम भारी पडेल. कम्प्लेट. शहाणपणा करू नका. साहेब मी काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं. बदली. चल साहेब, picture बघायला यायचं बरं का? साहेबाचे तुला सांगून ठेवतो, पुन्हा जर मला थिएटरच्या आवारात दिसलीस ना तर लंबे करून टाकीन. कम्प्लेट. तू अजून ओळखला नाही मला. बजरंग हवालदार म्हणतात मला. कशाला उगाच असले धंदे करतेस? नीट राहावं, मानानं जगावं. पोलिसांची जात आहे आमची. उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील. कम्प्लेट. जात चल. बाल्कनी मारा 5 का 10 ले लो. बाल्कनी मारा 10 रुपया ले लो. मुझे भी देना बेटा. 5 का 10 ले लो. बाल्कनी मारा 5 का 10 बालकनी देना बालकनी. बाल्कनी मारा 5 का 10 30 रुपया ले लो. बाल्कनी मारा 5 का 10. बाबू तू हे असलं काम करतोस? अरे मी इथं दिवस रात काम करते, तू खूप चांगलं शिकाव म्हणून, आणि तू अभ्यास सोडून असले धंदे करतोस? ताई, अगं तुला मदत व्हावी म्हणूनच मी हे काम करतो. हे बघ, दुपारपासून मी 40-50 रुपये कमावले. लाज नाही वाटत तोंड वर करून सांगायला? 50 रुपये कमावले म्हणे. काय रे, काय बघताय? पिक्चर बघायचा असेल तर आज जाऊन बघा की. इथं काय आहे? हा चला फुटा, चला. बघताय तोंड वर करून. चला आज चला. बाबू, ब्लॅकचा धंदा लई वाईट असतो र. कुणी बी आपल्याला इज्जत देत नाही. मग ताई, तू का हा वाईट धंदा करतेस? तू का नाही हे काम सोडून दे? अरे बेड्या, मी हे काम सोडून दिलं तर तू शिकणार कसा, मोठा कसा होणार? हे बघ बाबू, तू खूप अभ्यास केला पाहिजे, खूप शिकलं पाहिजे, आणि लई मोठा माणूस व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी वाटेल तेवढे पैसे कमवून आणि मला मोठा माणूस व्हायचंच नाहीये बाबू. होय ताई, वाईट धंदा करून मिळवलेल्या पैशानं शिकायचं नाहीये मला. बाबू, आमचे सर नेहमी सांगतात, वाईट धंदा करण्यासाठी हिंमत लागत नाही, पण तो सोडण्यासाठी हिंमत लागते. कशाला उगाच असले धंदे करतेस? नीट राहावं, मानानं जगावं. पोलिसांची जात आहे आमची. उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील. वाईट पटतंय मला, पण बिट्टी, अगं त्या हवालदाराचं ऐक. तुझ्या भावाच्या आयुष्याचा विचार कर की त्यालाही तुझ्याच मार्गाने नेणार आहेस. नाही, माझ्या बाबूला मी या मार्गाने जाऊ देणार नाही. ताई, बाबू पण माझ्या एवढाच आहे ग. मग विचार कसला करतेस? सोडून दे हे काम. असेल हिंमत लढणाऱ्यांची आणि सुळावर चढणाऱ्यांची, निर्भय दड्या छाती वरती चुलू मरगडीत जगणाऱ्यांची त्यानं यावं. रस्ताई राजा,
बाबू जाशील ना नीट? मध्ये मध्ये उतरायचं नाही आणि अभ्यास नीट करायचा. मामाकडे हट्ट नाही करायचा. हा थांब, मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन आले. तू पण हितच का? तरी म्हणलं अजून मला कशी भेटली नाहीस? एसटीच्या तिकिटाचा काळा बाजार करते का काय तू? हा? इथल्या इथं आत करून टाकी ना कम्प्लेट. म्हणजे पुन्हा तुझ्याशी गाठ नको रे बाबा. ए? तुझ्या साहेबांच्या समोर पुन्हा नाही यायचं मला. मग इथं कशा लोकात धडपडली तू? हा माझा धाकला भाऊ. कोण हा? याला सोडायला आले होते. बाबू पुण्याला पोचल्यानंतर स्वारगेटला उतरायचं, रिक्षा पकडायची आणि सरळ शिरू मामाकडे जायचं. हा मामाकडे हट्ट नाही करायचा. माझ्या कामाचं जमलं की तुला पत्र पाठवून बोलवून घेईन. माझ्या राजा तू. हा पुण्याला चालला काय? वय हा मी पण पुण्याला चालला. काय? हा लय कॉन्फिडेन्शियल काम आहे कम्प्लेट. एवढा पण बरं कॉन्फिडेन्शियल झालं की मग काय? बाबू हे बजरंग हवालदार हा. यांच्या सोबत आहे तुला. हवालदार साहेब बाबूला रिक्षात बसवाल का? अहो एवढ्या लहान पोराला रिक्षानं सोडणार काय मी? म्हणजे माझी गाडी येईल ना स्टँड वर पोलीसची, त्याला घरापर्यंत सोडतो. थँक्यू थँक्यू. एक मिनिट हा बाबू, मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले. हा डबा काय वाजवायला घेतलाय काय? तो आणि मी मिळून खाऊ की काय रे? चल. नीट जा रे. हा. तिकीट कसं मिळत नाही? किती उशीर झाला गाडी बसला, खूप उशीर झाला. आता कळत नाही मला काय किती उशीर होणार काय मी वैताग आला. भूक लागले, खेळ खायची घेऊया मला. असं काय करता? ऐकून घ्या. पदर घ्या डोक्यावर. दादा! पदर घ्या, त्याची ओळख येणार नाही. दादा! दादा कशाला? मी आहे ना भाऊ तुमचा. दादा! पदर घ्या. काय का? म्हणजे ऐका, बरं बरं. 50,000 टाकू. मारू नको, मला मारू नको, मारू नको. ऐक, माझं ऐकून घ्या. आय, 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 अगं पाठ देतेस का नाचतेस? माझ्या पाठीवर काय नाचाचे क्लास काढलेत मी? तरी मी तुला सांगत होते की पालचा धंदा करू नकोस म्हणून. आणि हे बघ तू आता नोकरी बघ आणि कुठेतरी चिकट. मला कोण चिकटवणार? हा? आपण नोकरी करणार नाही. हो मग? आपल्याला लाखो रुपये कमवायचे. मी शहरात जाणार. लाख रुपये? येस आणि ते बी शहरात? येस. काय आहे, या गावात माझं चीज होत नाही ग. मोठ्या शहरात माझ्या गुणांचं चीज होईल. अगं या गावात चोऱ्या नाहीत, माऱ्या नाहीत, दरोडेखोर नाहीत. मी हे गाव सोडून सरळ सांगली कोल्हापूरला जाणार. अय्या कोल्हापूरला? कोल्हापूरला की नाही माझी एक मैत्रीण आहे. हो तिचा पत्ता देऊन ठेव. कशाला? मार पडल्यावर रगडायला नको का कोणी? हा? तिला धाडसी आहे. हो? आणि एकटीच राहते. काय सांगतेस? धाकट्या भावाला घेऊन. धाकटा ती भाऊ. तुला सगळी मदत करेल. आहा. पण आपण लगीन कधी करायचं? तिने मदत केल्यावर काय? 30 लाख रुपये मिळाल्यावर. 30 लाख मिळाले बादशा. यम्मा यम्मा. मी जिथे जातो तिथे माझी निशाणी हॅट सोडून जातो. हॅलो पोलीस, बँकेवर दरोडा पडलाय. लक्ष्मी बँक. दरोडेखोर पांढऱ्या गाडीतून पळाले. माय एसटी आंदन दिली काय तुम्हाला गव्हर्नमेंटनं? बसलाय तंगड्यापासून ते कम्प्लेट. मला अजून ओळखलेलं दिसत नाही. माझ्याकडे रिझर्वेशन आहे कम्प्लेट. रवडा समजत नाही काय नाही. कोण आलंय बस मध्ये काय? अरे रे बिचारी बाय उभी राहिली. तुम्ही बसून राहिले. तुम्हाला लाजा नाही वाटत? त्या बाळाला इकडे द्या. अरे ले 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 हरी 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 घ्या. पोराला कवा मुताव तेच कळत नाही. माझी पॅन्ट खराब करून टाकली समजी.
त्यात काय काढताय? पोलीसची गाडी मागे लागली. गंगा पिला तुम्ही माल घेऊन खाली उतरा. मी पोलिसांना गोंगारा घेऊन हॉटेल द्रोणागिरीचं तुम्हाला भेटतो. कमान अच्छा मी येऊ का तुमच्या बरोबर? सांगितलं तेवढंच करा. जास्त शानपणा करू नका. कमान कशाला तरी पाय अडकला. कोणाचा पाय रे? माझा आहे माझा आहे. तुम्ही काय डब्बल टाकलं खांद्यावर पाय घेऊन बसाय? एवढी काय बसमध्ये? येताना मी 2 पाय आणले होते. एक पाय कुठे गेला माहिती कमरे खाली असेल बघा. कमरे खाली होत. आज तुमच्या डोक्यावर गेला. मागे मागे एक मिनिट सावकाश. तुमची मांडी होती, तोंड आपटलं. बरं झालं खिडकी आहे. सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला. नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला ते. लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला? तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं अजून? नाही कोण ओळखला नाही. सांगा सांगा मी कोण आहे? मला नाही माहित. त्याला माहित नाही. मला पण नाही त्याला माहित नाही. कंडक्टरला विचारू का? राहू दे. राहू दे राहू दे. बजरंग हवालदार म्हणतात मला. हवालदार हा. नमस्कार. साहेबास. ठीक. कोल्हापूरला सुट्टीवर वाटतं. सुट्टी कसली घेऊन बसलात राव? आमच्या कामात सुट्टी अजिबात नाही. कम्प्लेट. मी ड्युटीवर आहे. ड्युटी म्हणजे हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी. दिवटी. हा तेच ते. कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं. म्हणाले बजरंगराव, मला बजरंगराव म्हणते. कमिशनर नाही कमिशनर साहेब नाही म्हणत, बाकीचे हा. समजा. म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा. त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर. आपलं कामच तसं आहे ना. आपण लय भारी माणूस आहे. कुठे ते documents? हे बघा ना. कॉन्फिडेन्शियल आहे. कम्प्लेट. काय हवालदार साहेब हाताच्या खर्चात नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही? शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव? एकदा रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात एक बाम ठेवला होता. अमृतांजन अमृतांजन नाही, नाही मग बाम बाम काम काय असतं? धडामवाला बाम. हा मी गेलो, हा, बाम हातात घेतला हा, आणि हा, आणि हा. आणि सांगतो आणि आणि काय? आणि बॉम्ब घेतला आणि 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 गाणं काय म्हणताय बॉम्ब हातात घेऊन? काय झालं ते सांगा की. तुमच्या खांद्यावर माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय? बाम नाही हो, कुळी 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 आहे. हा माझ्या खांद्यावर कुळी कुळी. एसटी मध्ये कोळी फार झाले. तर तुम्ही हातात बॉम्ब घेतला आणि बाम घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतलात आणि बोला ना. आता गाणं म्हणत होतात. बोला. बॉम्ब घेतलात आणि अहो काय झालं? सारखं तोंड वाकडं काय करताय? काय भाजी पण लावलाय ठेव खिशात. खोटा होता. वाटा होता. उगाच तुम्ही घाबरलात. घाबरे.